मात्र दुसऱ्या संघाची आम्हाला प्रतीक्षा आहे. दुसऱ्या संघाचं गणित असं सांगते की आता जो सामना होतोय क्रीवा 11 वर्सेस साईराम, लक्षात घ्या, दोन्ही संघांनी लक्षात घ्या, क्रीवा 11 आणि साईराम. जर क्रीवा 11 संघ हा जर सामना जिंकला तर ते ऑटोमॅटिकली ते क्वालिफाय होतील. मात्र जर साईराम संघ हा सामना जिंकला, साईराम संघाला हा सामना जिंकायचा आहे, मात्र तो नेट रन रेटच्या हिशोबाने जिंकावा लागेल. त्यांचा रन रेट हा क्रीवा 11 संघापेक्षा हा अधिक असायला हवा. दोन्ही स्वरूप 2 संघापेक्षा त्यांच्या स्पर्धेत स्वरूप 2 संघ आहे, लक्षात घ्या. जर क्रीवा 11 संघ पराभूत होतोय, साईराम संघाला स्वरूप 2. आणि एक अजून गोष्ट, थोडंसं पॉज करतोय, एक गोष्ट अजून लक्षात घ्या. जर क्रीवा 11 संघ जर पराभूत झाला तर क्रीवा 11 आणि यांच्यामध्ये नक्कीच अजून स्वरूप 2 आहे. स्वरूप 2 या संघाचा एकंदरीत रन रेटच्या हिशोबाने क्रीवा 11 संघ जर जिंकला तर डोक्याला ताण नाहीये. क्रीवा 11 संघ जर जिंकला दे आर डायरेक्टली क्वालिफाय. मात्र क्रीवा 11 संघ जर पराभूत झाला तर क्रीवा 11, साईराम, स्वरूप 2 या 3 संघांचा 3 संघापैकी ज्याचा रन रेट जास्त असेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. काही अडचण असेल तर सांगा, विचारा. आणि यस, टॉप 4 इज नॉकआउट असेल. आता त्या अंतिम स्थानात 3 संघ क्रीवा 11, साईराम, स्वरूप. क्रीवा 11 संघ विजयी झाला, दे आर क्वालिफाय. सुजलांना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक. क्रीवा 11 वर्सेस साईराम. कौस्तुभ यांना प्रत्येक षटकारासाठी 100. बक्षिसांचा वर्षाव. शेअर मार्केट वधारलाय. गुड क्वालिटी ऑफ बॉलिंग. नो ही लाईन खराब आहे. प्रशांत पाटील सर आम्हाला दर्शवतील. इट्स अ वाईट बॉल. परत एकदा सांगतो क्रीवा 11 संघ जर सामना जिंकला तर दे आर क्वालिफाय. मॅन ऑफ द मॅच आदित्य. क्रीवा 11 संघ जिंकला तर ते क्वालिफाय. मात्र क्रीवा 11 संघ जर पराभूत झाला तर स्वरूप 2, क्रीवा 11, साईराम यांच्या 3 संघापैकी रन रेट पाहिला जाईल. चला कंटिन्यू करा. पहिला चेंडू हा वाईटच्या स्वरूपात. स्वरूप यांच्या मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण होते. सुजल यांच्या या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. मात्र 2 धावसंख्या रोखता येऊ शकणार नाहीयेत. स्वरूप 2, साईराम, क्रीवा 11 यांना जे अगदी हे गणित जर कोणाला लक्षात आलं नसेल तर कॉन्टॅक्ट करा, कमिटीशी कॉन्टॅक्ट करा. क्रीवा 11 संघ जर जिंकला तर नक्कीच काही आकडेमोड करायची गरज नाही आहे. दे आर क्वालिफाय. ऑटोमॅटिकली ते क्वालिफाय होतील. मात्र जर पराभूत झाले तर स्वरूप 2, साईराम आणि क्रीवा 11 या 3 संघांचा नेट रन रेट. मोठा फटका केल्याचा. क्लीन बॉल त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू डगआउट. एक रील व्हायरल झाली होती अग्री दादा 007 यांच्या मार्फत की रॉकी ग्रुप स्पर्धा सुरू होते आणि त्या स्पर्धे दरम्यान नक्कीच कालोख्य वाघ
अशी एक व्याख्या असलेला एक शब्द समर्पक शब्द असलेला एक रील व्हायरल झाली होती की नक्कीच लिंबू कापले गेले होते. ह्या प्रथा या आपण नक्कीच पाहू शकतात, काही ठिकाणी पाहू शकतात. आता या खर्डीच्या क्रीडांगणावर कामगिरी श्रद्धा नाही, श्रद्धा आणि आपल्या कामाप्रती निष्ठा हेच मात्र आपल्या उपांत्य फेरीत घेऊन जातील. क्रीडा 11 साईराम संघ आणि स्वरूप 2 संघ. आपल्या कामाप्रती, आपल्या खेळाप्रती निष्ठा, आम्ही कर्तव्याशी प्रामाणिक आणि तरच आम्ही टॉप 4 मध्ये दाखल होऊ. देर इज नो सुपर स्टेशन नक्कीच म्हणता येणार नाही. कुठलीच अंधश्रद्धा काम करणार नाही. तुमचं हातांचं कर्तव्य, नक्कीच तुम्हाला लागलेली ठेस 100 नक्कीच ज्या प्रकारे सल्ल्यांच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच ही आपल्याला विजयी करते. कुणी किती सांगेल मात्र तुमचा अनुभवच तुम्हाला पुढे घेऊन जातो. BK 11 दे आर क्वालिफाईड. सचिन यांचा नक्कीच 20 शेपमध्ये खेळलेला फटका आपण पाहू शकणार आहात. आणि यांच्या माध्यमातून मॉरिस नावाने जास्तीत जास्त ओळख मिळते. फंबल झाले थोडंसं, मात्र एक धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. नक्कीच स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकतात. धावसंख्या जर पाहिले कौस्तुभ यांना नक्कीच 100 रुपयांचं पारितोषिक आकाश भोर यांच्याकडून लागलं गेलंय. स्वरूप 2 मात्र काळा धागा, मिरच्या, लिंबू, अमरेंद्र भोईर नक्कीच थोडासा विचार करतायत मात्र नक्कीच भगव्याचे ते शिलेदार आहेत, त्याच्यामुळे कुठलाच रंग त्याच्यासाठी मायने राखत नाहीये. येस अमरेंद्र भोईर, थँक्यू. आज आपली जुगलबंदी जमली नाहीये, नक्कीच ती जमेल. येस सचिन फिरकावण्याचा प्रयत्न, कॅच आंतरराष्ट्रीय लेवलचा कॅच. ज्या प्रकारे 30 यार्ड मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं जातं. जयसूर्यला सजवलं, ओनर आहे जयसूर्यला सजवलं. जयसूर्य श्रीनाथ व्यंकटेश प्रसाद गोलमध्ये टाकून थकले. नक्कीच त्यानंतर मात्र लोकपाल मध्ये व्यंगचित्र आलं की नक्कीच बाउंड्री लाईनला त्याने वाळत घातलं. अगदी 340 धावसंख्या केला. मैदानावर दही प्यायला नक्कीच तो खेळाडू. आणि ते एक जेव्हा 30 यार्डचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा एकच सामना आठवतो 1996चा श्रीलंका वर्सेस इंडिया. झाला का असं म्हणायला हरकत नाही, कारण की प्रशांत भोर यांनी जो झेल घेतला त्याच्यासाठी आकाश भोर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक लागलं. नक्की 200 रुपयांचं पारितोषिक त्यांनी मिळवलं. क्रीडा 11 संघ आपण पाहू शकता जिंकला तर दे आर क्वालिफाईड, नो टेन्शन ॲट ऑल. BK 11 संघ, राज 11 संघ, रियांश फायटर संघ KPLच्या 10व्या पर्वात क्वालिफाय झालेले आहेत. महत्वाचा गडी गारद झालाय. महत्वाचा कौस्तुभ नावाचा स्टार फलंदाज माघारी परतलाय. आता मात्र त्याला टोपी काढून बसावं लागेल, हँड ग्लोव्स काढून बसावं लागेल, बॅट साईडला ठेवावी लागेल. आता त्याचं काम संपलंय. परत एकदा आपण पाहू शकता सचिन टू फलंदाज. नक्कीच ऑफ साईडला झेल होणार नाहीये. वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. धावसंख्या किती? धावसंख्या 6 धावसंख्या फलकार लागल्यात. किती चेंडूंचा खेळ झालाय आम्हाला रुपेश गरज दर्शवतील की एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावसंख्या या फलकार लागलेल्या आहेत. आकाश भोर नक्कीच 5 धावसंख्या गुणलेखक आम्हाला दर्शवतात. 5 धावसंख्या आकाश भोर नक्कीच ओरिजिनली मॅन फ्रॉम खराडे आणि लिव्हिंग इन सफाळे असं आपण पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून चांगले समालोचन आपल्याला पाहण्यास मिळालं. 1 टू गो. मोठा फटका खेळायचा आणि मॉरिस आशिष झेल खराब आय कोऑर्डिनेशन नक्कीच पाहण्यास मिळालं. आशिष यांची कामगिरी झकास झळाळली नाहीये. हा झेल घेणं महत्वाचा होता. हँड अँड आय कोऑर्डिनेशन ही महत्वाची गोष्ट. तुमच्या हाताची ओंजळ कशी असावी. कमळ पुष्प मराठीत सुरेख शब्द आहे कमळ पुष्प. आणि त्या कमळ पुष्पात तो चेंडू असणं, चेंडूला आता काही संस्कृत शब्द आठवत नाही, तो घेणं ही महत्वाची गोष्ट होती. मात्र ते कुठेतरी निराश मनाने मात्र एकच धावसंख्या मिळाली. धावसंख्या 1 षटकानंतर धावसंख्या जर फलकार पाहिली 6 धावसंख्या या फलकार लागलेल्या आहेत आणि 1 गडी बाद.
वैशिष्ट्य आहे आणि त्यानुसार आपल्याला हा खेळ पाहण्यास मिळतो. कमलेश यांनी जर झेल घेतला तर अमोर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. मॉरिस आणि सचिन इझी 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 ॲज यू लाईक, ज्याप्रमाणे तुम्हाला आवडतंय त्या प्रकारे ज्या पेपरची कॉपी घेऊन गेले तोच प्रश्न आला. आपल्याला माहिती या प्रश्नाचं उत्तर माझ्या खिशात आहे. हॅलो, एका वाक्यात उत्तर द्यायची आहे, रिकाम्या जागा भरायची आहेत. यस, आशिष भोईर जर अंतिम फेरीत दाखल झाले आणि अंतिम विजेतेपद पटकावलं तर मात्र गणेश काशीनाथ भोईर गण्या 11 यांच्याकडून मात्र 1 2 3 4 राहुल पाटील कमलेश पाटील यांना जर झेल घेतला तर 100 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलंय. ते अमर भोईर जय हनुमान संघाचे प्रतिनिधी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक लागलंय. सचिन भोईर इझी ॲज यू लाईक नक्कीच म्हटलं गेलं. क्रिवा 11 संघ जर जिंकपद पटकावतो तर गणेश भोईर यांच्याकडून 1 2 3 4 न्यू बॅट्समन आपल्याला पाहण्यास मिळतात. प्रमोद नक्कीच श्रीगणेश संघाचे स्टार खेळाडू प्रमोद षटकारासाठी 200, चौकारासाठी 100. आकाश भोईर यांच्याकडून प्रमोद भोईर श्रीगणेश संघाचे आणि खार्डी 11 संघाचे एक दिग्गज फलंदाज, दिग्गज क्षेत्ररक्षक. आशिष टू प्रमोद नक्कीच ऑफ साईडला खेळायचं आहे. प्रमोद भोईर यांच्याबद्दल काय बोलायचं, नक्कीच एक लेजेंडरी प्लेअर आहे. तर श्रीगणेश संघाचे आधारस्तंभ, 1 मॅन आर्मी म्हणून घोषित त्यांना केलं गेलं होतं. कुठलाही झेल आजतागत त्यांची सुद्धा नितेश भोईर यांच्यासारखीच सरासरी 99.99 झेल घेण्याची क्षमता. आजचं मैदान नवीन मैदान दिसतंय, जुनं मैदान मागे होतं. जुन्या मैदानात त्याने किती झेल घेतल्यात, किती वेळा श्रीगणेश संघाला अंतिम फेरीत दाखल केले. अंडर आर्मचा बादशाह मिस्टर प्रमोद भोईर एक काळी मात्र नक्कीच पाहण्यास मिळतो. यावेळेस मात्र ऑन साईडला फेकून द्यायचं आहे. नक्कीच बॅटची एज, प्रामाणिकपणा खिलाडू वृत्ती दाखवताना नक्कीच प्रमोद भोईर यांना आपण पाहिलं. अंडरमध्ये जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा 18 20 चौकार हा एकमेव खेळाडू मारायचा आणि नक्कीच श्रीगणेश संघाचा एक हुकुमी एक्का स्टार फलंदाज आज मात्र नक्कीच वयाची 40 पार करत असताना थोडंसं अपयशी ठरलाय. ₹300 बहाल केल्यात. स्कॅनर पाठवायला सांगितलंय. ₹300 समावेशनासाठी आल्यात. नक्कीच समर भोईर आमच्या गुणांची कदर करतायत. नक्कीच KPL म्हटलं ना की नक्कीच शेअर मार्केट वधारतो. खार्डी गावाचा डॉलर हा वेगळा करावा लागेल. जसं दिनार आहे, डॉलर आहे, रुपया आहे, त्यानुसार मात्र नक्कीच दीपेशला शेतकऱ्यासाठी ₹500 पारितोषिक लागलं गेलं आहे. नक्कीच ₹500. अमर भोईर रिवास फटका खेळायचा, इंजर्ड आहेत आणि त्यानुसार थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं असेल. अमर भोईर यांना स्कॅनर पाठवायचं आहे आम्हाला, महत्त्वाची गोष्ट आहे. ₹300चा प्रश्न आहे. 2 विकेट, एक पण धाव दिली नाही आशिष भोईर यांनी. नक्कीच कमाल धमाल कामगिरी केली आहे. मेडन ओव्हरला ₹600. किती चेंडू हाताळल्यात? 4 2 चेंडू निर्धाव हाताळ आणि ₹600 कमाव. नक्कीच यावेळेस संधी आहे. 5वा चेंडू निर्धाव आहे का? आता एक चेंडू निर्धाव हाताळायचा आहे आणि मात्र ₹600 मानकरी ठरेल. यात शंका नाहीये, कारण की निर्धाव षटकासाठी सिकंदर भाऊ भोईर यांच्याकडून आता मात्र नक्कीच आमचा मोबाईल सुद्धा हँग व्हायला लागलाय, कारण की बक्षिसांचा वर्षा होतोय, जीपे करतायत बरीच लोक आणि तारीफ सुद्धा करतायत. एक चेंडू निर्धाव जर हाताळला तर आशिष भोईर यांना ₹600. सिकंदर भाऊ भोईर हा चेंडू महत्वाचा. निर्धाव येईल का? नाही येणार. मात्र इनटू द गॅप चेंडू चाललाय. 4 रन्स, 4 चौकार.
ते नक्कीच आपण पाहिलं की जादूटोना आता संपलाय. आता मात्र देवाकडे प्रार्थना केली जाते. बॉलरने जर हॅट्रिक घेतली तर आकाश भोर यांच्याकडून 500 ₹500. नक्कीच आता काळा दोरा, लिंबू, मिरच्या हे सगळं संपलंय. आता जागर करण्याची वेळ आली. कारण की का त्यांना माहिती आहे की आपलं कर्तव्याप्रती प्रामाणिक राहावं लागेल. जगात आपले दोनच गुरु आहेत बघा. आपलं कर्म आपल्याला पुढे नेतं आणि अनुभव आपल्याला कठीण परिस्थितीत जिंकायला शिकवतं. या गोष्टी आहेत. नक्कीच KPLचा उत्साह आहे. उत्साहाच्या नक्कीच भरात आपण नक्कीच एक आपला उत्साह समालोचनात सुद्धा एक उत्साह असतो. मात्र कर्तव्याप्रती आणि आपल्या कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही नेहमीच फ्रंट फुटला राहाल. तिसरं षटक आपण पाहतोय. मिस्टर मनोज धावसंख्या फलकावर लागल्यात तर मात्र 10 धावसंख्या 2 षटका अखेरीस आशिष भोईर यांनी मात्र 6 चेंडू मागीत एकच धावसंख्या दिली. जर 6वा चेंडू निर्धाव टाकला असता तर नक्कीच ₹600 मानकरी झाले असते. अमर भोईर यांना आम्ही स्कॅनर पाठवलाय. पाठवा 500. अमर भोईर आपला स्कॅनर व्हॉट्सअप ओपन करा. नेट चालू करा. चला मनोज टू मिस्टर देवेन. यावेळेस नक्कीच पायचीचं अपील मात्र फेटाळलं गेलं. एक धावसंख्या निश्चित पूर्ण होत आहे. कुठेतरी साईराम संघ थोडासा बॅकफुटला पाण्यास मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावसंख्या या फलकावर लागतात. क्रिबा 11 संघाला जर विजयी प्राप्त केला तर नक्कीच ते ऑटोमॅटिकली टॉप 4 मध्ये दाखल होत आहेत. मात्र क्रिबा 11 संघाला साईराम संघाला हे जास्त फरकाने पराभूत करावा लागणार आहे आणि त्यानुसार त्यांचा खेळ हा बहरला नाही आहे. अधिकाधिक धावसंख्या करणं त्यांना महत्त्वाचं होतं. त्यांना 50+ 60+ धावसंख्या करणं हे महत्त्वाचं होतं. NRR हा खूप महत्त्वाचा आहे. यावेळेस मात्र नक्कीच बॅटची एज आणि लेमन क्रॉस फ्रेंच कट घेऊन चेंडू सीमारेषा पार जाणार नाही कारण की क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. श्रेयस इलेव्हन संघ थोडासा निराश कारण की 2 सामने जिंकल्यानंतर त्यांना कुठेतरी आशाभूत नजरेने पाहता येत होतं. आशा होती त्यांच्याकडे. अमर भोईर आम्हाला इथे नक्कीच उपस्थित आहेत. दीपेश यांना ₹500 षटकारासाठी लागले गेले आहेत. आमच्यासाठी सुद्धा त्यांनी नक्कीच प्रोत्साहनपर बक्षीस दिलेलं आहे. थँक्यू. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकता की हा चेंडू मात्र निर्धाव निघून चाललाय. नक्कीच अमर नक्कीच आमच्या समालोचनासाठी एक नक्कीच त्यांचं प्रेम असतं आणि नक्कीच त्या नेहमीच दर्शवत असतात. परत एकदा मिस्टर मनोज टू मिस्टर देवेन. नक्कीच मोठा फटका खेळायचा आहे. मात्र बॉलचा जो वेग आहे एकंदरीत खूप चांगला वेग आपल्या पानास मिळतो. धावसंख्या मर्यादित राहिले. धावसंख्या जर पाहिली धावसंख्या फलकावर आताच्या घडीला 12 धावसंख्या या फलकावर लागलेल्या आहेत आणि कमाल धावसंख्या उभारता आली नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ शेष असेल. या इनिंग्स नंतर आकाश भोईर आपल्याला पाहण्यास मिळतील मायक्रोफोनवर आणि नक्कीच त्यांचा आवाज आपल्या श्रवण इंद्रियापर्यंत पोहोचेल. ॲक्च्युली यस 2 चेंडूचा खेळ शेष असेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आता या सामन्यातील जान निघून गेले की काय असं म्हणायला हरकत नाही कारण की ज्या धावसंख्या होत्या त्या दिसत नाही आहेत. बॉडी लँग्वेज थोडंसं साईराम संघाचं थोडंसं डाऊन दिसतंय. श्रेयस इलेव्हन संघ थोडासा नाराज कारण की 2 सामने जिंकल्यानंतर मात्र कुठेतरी दुसऱ्या 2 सामन्यामध्ये त्यांना निराशा पत्करावी लागली. पराभवाचा सामना करावा लागला. क्रिबा 11 संघ मात्र आगेकूच करताना आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावर 13 धावसंख्या. फुलटॉस चेंडू नक्कीच त्याचा समाचार योग्य रीतीने घेता आला नाही आहे. 1 धावसंख्या मिळेल का तर नाही. मात्र 13 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या सीमित राहिली 13. आता क्रिबा 11 संघाला जर टॉप 4 मध्ये दाखल व्हायचं आहे तर त्यांना 14 धावसंख्या करावे लागतील. प्रशांत भोईर यांनी आपले ₹200 घेऊन जायचे आहेत. प्रशांत भोईर तर एका सामन्यासाठी नक्कीच आपण पाहू शकता या इनिंगसाठी आकाश भोईर यांना पाहू शकता.
इलेव्हन वर्सेस साईराम संघ, या दोन संघांमध्ये आपण एक रोमांचक सामना पाहतोय. इथून मात्र येणारे 18 चेंडू, त्यामध्ये 55 दर्शक. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात आहे. येणारे 18 चेंडू 14 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर कौस्तुभ पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आशिष, नॉन स्ट्राईक एंडला विवेक. यावेळेला पहिला चेंडू कौस्तुभ. इथून जर आपण पाहिलं तर वेगावर स्वार, परंतु यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र सरसावले. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. थोडीशी फ्लम्बिंग झाले. इथून आपण जर पाहिलं तर 3 धावा सहजरित्या जमवल्या गेल्यात. या 3 धावे धावफलक आपण जर पाहिलं तर संघाचा श्री गणेश होतोय. आणि आपण जर पाहिलं तर राकेश भोईर सरांचं जितकी तारीफ करायला तितकी कमीच, कारण की काय कमालीचं समालोचन आपण ऐकतोय. KPL खारडे प्रीमियर लीग 2026 रणसंग्राम. यावेळेला पुढचा चेंडू कौस्तुभ, फुलटच चेंडू. इथून विकेट जाईल का? यावेळेला आपण जर पाहिलं तर एकेरी धाव जमवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडू फेकून झाल्यात. कौस्तुभ, आपण जर पाहिलं तर आशिष आणि विवेक या दोन्ही फलंदाजांना कुठलाही फलंदाज षटकार ठोठावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज विशाल भोईर यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. वा, काय पैशांचा वर्षाव केला जातोय. इथून आपण जर पाहिला तर आखो टप्प्याचा मारा केला होता, परंतु फलंदाजाच्या हँडवरती चेंडू जाऊन आडलला आणि इथून लेग बायच्या स्वरूपात नक्कीच पंच दर्शवतात 1 रन. इथून लेग बायच्या स्वरूपात 1 धाव जमवली जाईल. धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाल्यात. येणारा पुढचा चेंडू आणि नक्कीच येणाऱ्या काही कालामध्ये नक्कीच कौस्तुभ याला देखील खार्डे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जाईल. आपण जर विचार केला खार्डे एक्सप्रेस, नक्कीच केतन याला मात्र ओळखलं जाते. अनेक टुर्नामेंट त्याने देखील गाजवल्या गेल्यात. यावेळेला पुढचा चेंडू इथून जर पाहिलं थोडंसं व्हेरिएशन केलं गेलं होतं. याही वेळेला एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? तर यस, डिफिनेटली इथून 2 धावा जमवल्या जातील. या दुहेरीने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 आणि 7 आकड्यात जर आपण जर विचार केला तर नक्कीच 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला MS धोनी, महेंद्रसिंग धोनी. अनेक आपण जर पाहिलं तर 2007चं वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप याने देखील जिंकून दिलं होतं भारताला. एकमेव कर्णधार मात्र T20 वर्ल्ड कप जिंकून देणार त्यावेळेला होता, परंतु रोहित शर्माने देखील एक T20 वर्ल्ड कप जिंकून दिलंय. यावेळेला देखील हलक्यात खेळून काढले. इथून आपण जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्रक्षापासून थोडासा चेंडू पुढे पडला आणि इथून एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचत ती म्हणजे 8 या आकड्यावरती. चला इथे लॉस होऊन जातील. इथून आपण जर पाहिलं तर आई एकविरा मित्र परिवार खार्डीपाडा स्टँड फुल ऑन फॉर्म बँचो. इथून मात्र अतिउत्साह पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन कौस्तुभ पुन्हा एकदा तयार. यावेळेला लोअर फुल्ड चेंडू लाऊड अपील, परंतु अपीलला मात्र पेटावर लावलंय. उत्साह कमी, आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त पाहायला मिळाला. इथून एक षटका अखेर धावसंख्या जर पाहिली तर 8 या आकड्यावरती. चला लॉस टाकला जातील. राज्य इलेव्हन संघ, रियांश फायटर संघ आणि BK इलेव्हन संघ प्लीज आपण उपस्थित झाले असतील. हरेश्वर गोपीनाथ पाटील यांच्याकडून मंडळासाठी आर्थिक सहाय्य 500 रुपयाचे. त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. मंडळाच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील आपण सन्मान करूया. इथून पुढचा चेंडू पहिला आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2. यावेळेला अप्रतिम फटका सजवला क्षेत्ररक्षक तैनात. इथून जर पाहिलं तर मिस फील्ड, परंतु यावेळेला इथून चेंडू मात्र अडवला गेलाय. इथून आपण पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावेल. 3 धावा इथून परिपूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावसंख्या जाऊन पोहोचल डबल डिजिट 11 विदाउट लॉस. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 11 धावा जमवल्या गेल्यात. एकही गडी मात्र गमावला नाही. अजूनही आपण जर पाहिलं तर 3 धावेची आवश्यकता असेल. येणारे 11 चेंडू 3 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल.
इथून मात्र आपण जर पाहिलं तर षटकार ठोठावला तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज लागला गेलाय विशाल यांच्या माध्यमातून. यावेळी आले की आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावले गेले. इथून मात्र येणारे 10 चेंडू 3 धावेचं समीकरण. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण जर पाहिलं तर सुजल पाहायला मिळतोय. भोईर वॉरियर्स संघाचा हा खेळाडू हा देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळतो. याही वेळेला काय कमालीचा स्विंग अँड आपण जर पाहिलं तर स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणं खूपच गरजेचं असतात. आपले साथी समालोचन आपण जर पाहिलं तर राकेशजी भोईर साहेब नक्कीच आपल्याला सतत दर्शवतात हे क्रिकेटमध्ये व्हेरिएशन असणं खूप गरजेचं असतं. यावेळेला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संजय. याही वेळेला आपण जर पाहिलं तर इथून पंच मात्र दर्शवत आहे वाईट चेंडू अतिरिक्त एकदा जमवलं जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 विदाऊट लॉस. आतापर्यंत 12 धावा जमवल्या गेल्यात. इथून मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये 2 धावा जमवाव्या लागतील. 2 धावा कशा रीतीने जमवतील ह्याच्याकडे देखील लक्ष असेल. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. तर आपण जर पाहिलं तर टॅपचा फटका सजवला जणू काही बॉक्स क्रिकेटची आठवण करून दिली गेली. तो डायरेक्टचा प्रयत्न जरी नव्हता पर तो एकदा परिपूर्ण केली जाईल. इथून आपण जर पाहिलं तर स्कोर इज इक्वल. चला लॉस टाकण्यात येत आहे तर प्लीज आपण विजय संघाचे जे आहेत ओनर्स त्यांनी उपस्थित आहेत. राज 11 संघाचे ओनर्स इथे उपस्थित आहेत. रियांश फायटर संघ प्लीज आपण उपस्थित असतील तर आपली उपस्थिती दर्शवावी. त्यांचं चालू असणार BK 11 संघ प्लीज आपण आपली उपस्थिती दर्शवायची आहे. इथून मात्र चौथा क्वालिफायचा संघ नक्कीच पाहायला मिळतोय आपल्याला तो म्हणजेच क्रिबा 11 संघ. चला तर 4 संघ आपल्याला मिळाले आहेत जे टॉप 4 मध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे. अ गटातून आपण पाहू शकलात राज 11 संघ तर दुसऱ्या बाजूने रियांश फायटर संघ. तर ब गटातून लढाई होती. BK 11 संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला होता. त्यानंतर लढाई होती क्रिबा 11 साईराम आणि स्वरूप 2 या 3 संघांमध्ये. मात्र क्रिबा 11 संघाने हा सामना जिंकून मात्र नक्कीच काहीशी गणितीय सूत्र जी आहेत ती सोपी केली आहेत. क्रिबा 11 संघ ठरतोय नक्कीच ब गटातून दुसऱ्या क्रमांकाचा संघ जो टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे. आणि आता या टॉप 4 मध्ये नक्कीच लढाई रंगेल. ज्या पद्धतीने लॉर्ड्स सोडवण्यात येतील लॉर्ड्स कशा असतील याचा बद्दल नक्कीच लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचेल.